केलेली आहे त्यामध्ये रोज दिवसाच्या 83-84 आधी गाथेमध्ये केली. आपण त्या ठिकाणी एक असणाऱ्या पुद्गल द्रव्यामध्ये भेद करतो आहोत आणि त्याच्या निमित्तात मग आमच्यामध्ये राग द्वेष दिसून पडतात. एकच प्रकारचं आहे पुद्गल द्रव्य, अनेक प्रकारचं नाही. कसलाही शर्ट घाला आणि कसलीही साडी घाल, पुद्गलात काय फरक होणार आहे? पण किती विकल्प, किती आकुलता, किती अशांती, किती दुःख. बस आहे. शास्त्राला येताना पांढरी साडी घाला म्हणून सांगितलंय की ना, किती वेळा सांगितलं. मग काय आम्ही पाहिजे ते आम्हाला काय करायचं, तुम्ही सांगायचं काम करा. युनिफॉर्म म्हटलं ना, विकल्प कुणाला शाळेत विकल्प जसे होऊ नयेत. आपण किती वेळा बघितलं, युनिफॉर्म कशासाठी असतो शाळेत? गरीब श्रीमंताचा भेद संपवण्यासाठी शाळेत ते एकसारखा ड्रेस. कारण मग जर ड्रेस बदलला तर काय होतंय, श्रीमंत मुलं, गरीब मुलं, परत त्यांच्यातला तो विचारामधला भेद, आणि त्यामुळं मग आणि मुलांमध्ये संस्कार कोणते होते? वाय युनिफॉर्म इज नीडेड. त्यातला मुख्य कारण काय? समानता. मग इथं पण युनिफॉर्मची का गरज आहे? लक्ष जाऊ नये इकडं तिकडं बाहेर. आधीच आपण मरकट असतो. पुद्गल नुसतं पुद्गल विशेष काय दिसायचा अवकाश, तर माझा सगळा उपयोग ते पुद्गल खाऊन टाकतं. किती वेळ लागतो? कारण मी अजून म्हणजे माझी जी अजून आचरण, ज्ञान, श्रद्धान सगळ्या अजून त्याच्यात ताकद तेवढी आलेली नाही आहे, बळ आलेलं नाही आहे की तुम्ही मग काही केलं तरी प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या श्रद्धेत अजून तेवढी ताकद नाही. लहान बाळात जशी ताकद नसती, रोगी माणसामध्ये जशी ताकद कमी असते प्रतिकाराची, तशी आपली ताकद अजून कमी आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसलं औषध घेतलं, हे सगळं व्यवहार आहे ना हा. आणि कोणासाठी? आपल्यासाठी. लोकांसाठी थोडंच करायचंय. मला त्रास आहे म्हणून म्हटलं, मला त्रास आहे, मला दुःख आहे, मला आकुलता आहे, आणि त्याच्यातून मला सुटायचंय. तर त्यासाठी मला काय करायचं हे विचारात घेतलं पाहिजे. काल संध्याकाळी आम्ही वाचत होतो शांतीचा उपाय. काय मग विषय काय आला होता? काय आला होता ऋषी विषय? शांती पाहिजे, परंतु शांतीचं जर लक्षणच माहिती नसेल किंवा ती शांती पाहिजे तर ती शांती कुठून मिळणार याच्यावर जर मी विचार करणार नाही तर ती शांती मिळणार कशी, असं प्रकरण चाललं. शांतीचं स्वरूप माहिती पाहिजे ना, खरी शांती काय आहे म्हणून. आजपर्यंत शांतीसाठी मी उपाय केले, जे काही उपाय चाललेत आतमध्ये एक आवाज आहे, मला शांती पाहिजे, शांती पाहिजे, शांती पाहिजे, मला सुख पाहिजे. आणि जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये एक आतमध्ये आतला आवाज कधी तुम्ही ऐकला का नाही? कशासाठी करतोय मी हे? जे काही करतोय आपण ते कशासाठी करतोय? शांती पाहिजे, शांती पाहिजे. भोग नाही भोगले जातात, अथवा धन त्या ठिकाणी संचय केलं जातं. आतमध्ये भावना काय? शांती पाहिजे, शांती पाहिजे, शांती पाहिजे. बरोबर आहे. कशासाठी? मग त्यांनी प्रश्न केला की तुम्ही आजपर्यंत किती भोग भोगले, तुम्ही आजपर्यंत किती धन मिळवलं, मग तुमचा तो आवाज शांत झाला का?
भोग भोगून 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 शांती मिळाली का? धन मिळवून मिळवून शांती मिळाली का? उलट होतं काय? उलट आहे, हा खड्डा उलटा आहे. बाहेरचा खड्डा कशाने भरतो? केर, कचरा, माती, काय दगड भरून आपण तो खड्डा भरतो. पण ही इच्छारूपी खड्डा असा विचित्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या इच्छा करता त्या भरताना, म्हणजे जसा तुम्ही धन आदीचा कचरा त्या इच्छेमध्ये आणि त्या खड्ड्यामध्ये भरता, त्यावेळेस तो खड्डा भरला जातो का रिकामा होतो? जेवढं त्या ठिकाणी तो खड्डा तुम्ही ज्या धन आदीच्या भोग आदीच्या द्वारे भरायला जाता, तो खड्डा रिकामा होत जातो, म्हणजे अजून त्याच्यात भरायला लागतं. 7 हंड्याची माग गोष्ट सांगितली होती. एक मनुष्य जंगलातनं निघालेला आणि तिथे एक झाड, ते म्हटलं तुला मी 7 हंडे देऊ का सोन्याचे? असं ऐकलं तर ना आपण गोष्ट. मग ते काय म्हटला, दे मग. आता सोन्याचे 7 हंडे नको कोण म्हणतं सांगा, द्या. मग बरोबर की द्या म्हटल्यानंतर घरी गेला तर त्याच्या घरी 7 हंडे सोन्याचे, 6 हंडे फुल लबालब भरलेले, 7वा थोडा रिकामा होता. थोडा, जास्त नाही, थोडा रिकामा होता. मग आता 6 भरलेले आणि 7वा थोडा रिकामा. मग काय करावं माणसाने? काय केलं असेल? तुम्हाला सगळ्याला माहित आहे काय करताय. तुम्ही जे करताय ते 7वा हंडा जो पूर्ण भरलेला ना, आणि त्याला भरण्यामध्ये आपलं सगळं त्या ठिकाणी वैभव संपवलं त्या माणसाने. कष्ट इतके केले, अपार कष्ट करून, पण तो हांडा काय भरायला तयार नाही. भरलाय खरा तुम्हाला? आणि कष्ट किती केले त्या माणसाने, किती कष्ट चालले, किती त्रास आहे. मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, वाचनिक त्रास आहे, सगळे त्रास सहन करतोय, पण ते हांडा भरायचा आहे. अरे हांड्यातलं धन भोगण्यासाठी आहे का साठवण्यासाठी, वाढवण्यासाठी? भर भर भरत राहतो, भर भर भरत राहतो. हांडा कधी भरला तो? कोणाचा भरलाय त्याने हात वर करा. नाही कोण? बर मी करपा दोन्ही हात. वैतागला, राजाकडे गेला. शेवटी राजा म्हटला तुझं असं, म्हणजे ते राजाचा सेवक होता है ना. मग पूर्वी आनंदी होता, आता दुःखी दिसायला लागला. राजाने विचारलं झालंय काय? तुझ्या घरी 7 हांडे तर आले नाहीत ना म्हटला. हो म्हणजे तुम्हाला कसं कळलं ते सगळं? मग त्याने त्याची सांगितली गोष्टच आहे ती. फक्त आपण आपल्या घरातला 7वा हंडा त्या झाडाला जाऊन म्हटलं घे बाबा माघारी तुझे हांडे, नको मला, माझं जीवन सगळं त्या ठिकाणी दुःखमय झालं, असं म्हणून नाही. असू द्या भरल नाही ना, कुणाचा नाही भरला असं सगळ्याला विश्वास आहे. कोणाचा नाही भरला, पण माझा मात्र भरणार आहे 7वा. बरोबर आहे. सगळ्याला ओव्हर कॉन्फिडन्स मानायचं, त्याला फाजील आत्मविश्वास. भरेल का नाही 7वा तुझा सुमित? हा, तीर्थंकरांना सुद्धा भरता आलं नाही, तुला माहित नसलं सांगतो. ते पण म्हटले नाही भरत राव, चला सोडून जाऊ आपण. त्यांनी प्रयत्न केले असं समजा, पण शेवटी त्यांना दिसलं काय नाही, संसार कधीही कितीही कोणत्याही गोष्टीनं पूर्ण होणार नाही. आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपले अनंत जन्म गेले, अनंत दुःख भोगलं प्रत्येक जन्मामध्ये, आणि तरी सुद्धा बुद्धीतून तो 7वा हांडा निघायला तयार नाही. इच्छा आपण नष्ट करायला तयार नाही. आणि कशा संबंधी? धन आणि भोग. मग अशी चर्चा करत असताना तिथं त्यांनी सांगितलं ना, त्यांनी आपली इच्छा पूर्ण होत नाही. कशामुळं? धन भोगामुळं. मग इंद्रजित पाहुणे, तुमच्या मुलाने प्रश्न विचारला मला,
म्हटले काय काय म्हटला रे ऋषी, तुझ्याच तोंडातनं सांग. रोजच्या गरजा. काय म्हणले रे त्याला, वाक्य काय होतं त्याचं? बेसिक नीड्स. बेसिक नीड्स कळलं का तुम्हाला? बेसिक म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी. त्याने म्हटलं मग बेसिक नीड साठी तर धन लागणार का नाही मिळवायला? मग मी त्याला उलटा प्रश्न विचारला, सांग म्हटलं काय बेसिक नीड्स आहेत? तुम्ही सांगा प्रत्येकाने आपले आपले बेसिक नीड्स तुम्ही कागदावर लिहून द्या. व्हॉट इज बेसिक? काल एक वाक्य दुसरं पण ऐकलं होतं आपण, सुखासाठी अत्यंत कमी पैसा खर्च करावा लागतो. खरं बघायला गेलं म्हणजे इथं तर आपल्याकडे सांगते सुखासाठी पैसेच त्यागावे लागते. पैसे खर्चून सुख मिळत नाही, पैसे सोडूनच मिळतं खरं तर. पण तरी समजा ग्रहस्थ दशेच्या अपेक्षेने विचारलं गेला तरी सुख मला जे पाहिजे ते मला अत्यंत कमी पैशात मिळणार असताना सुद्धा मी जे सुख मिळवायला चाललोय ते कोणतं? हा, दुसऱ्याला दाखवण्यासाठी. मला आता सुखासाठी किती आवश्यकता आहे ते सगळं असलं, पण आता कशासाठी त्या ठिकाणी पुढचं चाललंय काम ते, आणि फक्त लोकांना दाखवायचंय की मी किती मोठा आहे. बरं काय होईल हीच काल आपण चर्चा केली. माझ्याकडे हे आहे ती आहे, समजा फरक काय पडणार तुम्हाला? एक व्हिडिओ अजून एक ऐकून दाखवतो बघा. आहे का? चालतंय का बघू आपण. पण बघा जरा फोन. किसी से आज मैंने पूछा कि तुम्हारे पास कितने प्लॉट है, उसने बोला मेरे पास 27 प्लॉट है. थांबा अगर 30 होंगे. किसी से आज मैंने पूछा कि तुम्हारे पास कितने प्लॉट है, उसने बोला मेरे पास 27 प्लॉट है. आवाज वाढ गेला. म्हणजे तुम्हाला ऐकू यायला पाहिजे काय म्हणते ती माणूस. याचा स्पीकर कुठं खाली असतो का वर रे? हा, ते बटन आहेत ना त्या साईड. इकडं आहे का? तीच म्हणतो खालनं पण येणार वरनं पण येणार साईडला. किसी से आज मैंने पूछा कि तुम्हारे पास कितने प्लॉट है, उसने बोला मेरे पास 27 प्लॉट है. मैं बोला कि अगर 30 होंगे तो क्या फर्क पड़ेगा? फिर तो कोई फर्क नहीं पड़ेगा. अभी तो वही एक ही घर में रह रहा हूँ और एक ही ऑफिस है, एक ही फैक्ट्री है, बाकी तो प्रॉपर्टियां. लेकिन ये प्रॉपर्टियां बढ़ती तो जा रही हैं, लेकिन आपकी एज भी तो बढ़ती जा रही है. अब आप 80 साल के हो गए और आपके पास प्रॉपर्टियां 60. अब आपकी मृत्यु हो गई, यमराज आपको लेके जा रहे हैं. अब क्या यमराज ये चीजें देख करके आपको दोबारा जन्म देंगे कि आपके पास तो 80 प्लॉट है तो आपको 200 प्लॉट के घर में भेजेंगे? नहीं. ये धरती न किसी की थी, न किसी की है और न किसी की हो सकती है. ये कहते हैं लोग ये मेरा है, ये घर मेरा है, ये प्लॉट मेरा, ये फैक्ट्री मेरी है. मैं कहता हूँ ये शरीर भी तेरा नहीं है. ये तुझे लीज पे मिला है. ये तुझे लीज पे मिला है 70 साल के लिए, 80 साल के लिए, 90 साल के लिए. 40 साल में भी लोग निपट जाते हैं. बस झालं एवढंच चिकार झालं तुम्ही. कशासाठी? 27 प्लॉट होते म्हटलं. 27 30 झाले. होणार काय? आणि सांगतोय काय मी एकाच घरात राहतोय, एकच ऑफिस आहे, सगळं एकच आहे, बायको पण एकच आहे. मग कशासाठी असा त्याचा प्रश्न.
म्हणजे जे काही गोष्टी हे कोणाचं नाही आहे हे स्पष्ट सांगते, तो सुद्धा तेच सांगतो. पण मी सांगितलेलं पटलं नसेल, त्यांनी सांगितलेलं पटलं असेल, आहे ना. कारण काल मी सांगितलेलं लय जणांना नाही, शेवटचं जे ऐकलं ते चांगलं वाटलं ना, डॉक्टरने टाळ्याच वाजवल्या, हे काय भारी सांगितलं. आपलं शास्त्र सांगतं हे सगळं आहे ना, लिहून ठेवलेलं आहे ज्ञानींनी, आणि लिहून नाही, त्यांनी स्वतः आपल्या जीवनात उतरून सांगितलेलं. पण आपल्याला त्याची म्हटलं ना, घरच्या डॉक्टरची किंमत असते का? घरच्यांवर तुमचा उपाय चालणार नाही डॉक्टर, त्यांना बाहेरच्याच डॉक्टरकडे न्यावं लागतं, बरोबर आहे का? तसंच आहे इथं. आपल्याला मिळालेलं जे काही धर्म आहे त्याची आपल्याला किंमत कळेना, आणि मग असंच मग इकडं तिकडं थोडंफार ऐकल्यानंतर आपल्याला त्याच्यातून, जसं आज वेस्टर्न कल्चर आम्हाला आवडतं आहे ना, आपलाच माल त्यांनी उद्या योगासनं असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे, आपलाच माल परत त्यांच्या पॅकिंगमध्ये आला तर आपल्याला वाटणार लय भारी लय भारी. माल कोणाचा आहे? ध्यान असो, योगा असो, जे काही आज वेगन म्हणजे अहिंसेसाठी ते मांसाहार आधी सोडायला लागले, सगळं आहे ना, भक्ती अध्यात्मामध्ये रमायला लागले ते लोक, आणि आपण नुसतं म्हणायचं ए बघा आपलं घेतलंय आपलं घेतलंय. मग तू काय करतो? तुझ्या जवळ आहे तर त्याचा उपयोग तुला करायला पाहिजे होता स्वतःसाठी, आणि तू दुसऱ्याने त्याचा उपयोग केला म्हणून तुझी कॉलर टाईट का? तू तसाच त्या ठिकाणी दरिद्री गरीब भिकारी, दुसरा तुझ्या सगळ्या संपत्तीचा, म्हणजे जसं आजकाल दिसतं की शेठजी आहे तो देतो व्याजाने पैसे, स्वतः चालत जातो आणि व्याजाने ज्याने पैसे कर्ज काढून घेतले ते मस्त मर्सिडीजमध्ये फिरतो. म्हणजे आजकालचे शेतकरी, तुमचे पैसे बँकेत एवढ्या ते व्याजाने देते शेतकऱ्यांना, शेतकरी मस्त गाडीत फिरतो, परत कर्ज बुडवतो आणि बँका बुडते, मग आपण रडायचं अर पैसे बुडले पैसे बुडले पैसे. म्हणजे ही सिस्टीम आहे. चर्चा कशासाठी चालली होती? बेसिक नीड्स. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला किती गोष्टींची गरज आहे. त्याने म्हटला इथं दिले खरं की इच्छा जी आहे त्याच्यामध्ये भोगाची आणि धनाची इच्छा, आणि त्यामुळं शांती मिळत नाही असं जे दिलेलं आहे. पण आपल्याला रोज तर लागतेच की खायला प्यायला झोपायला, अशा गोष्टी म्हणजे एक सामान्यतेचा प्रश्न. मग प्रश्नाचं उत्तर काय? म्हणून पहिला प्रश्न काय विचारला? किती लागतं काय लागतं? बेसिक नीड्स. व्हॉट आर द बेसिक नीड्स? सगळ्याच्या एकसारख्या येतील का इथं बेसिक नीड्स? बघा, तसं तर बेसिक नीड सामान्य रूपाने जर गृहस्थाच्या अपेक्षेने पाहिलं तर रोटी कपडा और मकान, तीनच शब्द, एवढंच आहे. ते लागतं काय? जेवण लागतं. तसं तर आहे ना, ही पुढचं कपडा आणि मकान ही माणसाने आपल्या शरीराच्या मोहाने आहे ना गरज निर्माण केली. तिर्यंच्यांना लागतं काय कपडा आणि मकान? जे तिर्यंचे प्राणी आहेत, कुत्री, ती सगळी जंगलात फिरणार, त्यांना काय कपड्याची आणि घराची गरज आहे? बरं जाऊ दे, आपण माणसं आहे जरा सोफिस्टिकेटेड, थोडं सुसंस्कृत आहोत, चांगलं आहे, ठीक आहे. रोटी कपडे आणि घर. मग आता कोणाकडून नाही? कोणाकडे ते नाही. आता प्रदीप काका नाही का काय? आता एकाची दोन झाली आपली समजा घर, पुण्यात तिसरं आहे का नाही? आता त्या शेठजी सारखं आहे ज्याने 7 पिढीसाठी हिशोब लावला आणि 7 पिढीपर्यंतचं सगळं बघितलं, धन 7व्या पिढीपर्यंत पुरतंय असं त्यांनी बरोबर कॅल्क्युलेशन राहुल केले, आणि दुःखी झाला राहुल. तो 7 पिढ्यापर्यंत धन पुरणार होतं असं सगळं कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून बघा, तुमचं पण निघल 7व्या पिढीपर्यंत. पण दुःखी झाला. का दुःखी झाला? डॉक्टर? 8व्या पिढीला पैसेच नसतील, मग मी काय करणार? 8व्या पिढीसाठी, बरोबर. कितव्या पिढीसाठी? हिशोब कधी काढले आपण? आपल्याकडं जे आहे आज मिळालेलं पुण्याच्या उदयामध्ये मिळालेलं वैभव कितव्या पिढीपर्यंत पुरणार आहे माझ्याजवळ?
कॅल्क्युलेशन्स तर घाला. मग आता कोणत्या कितव्या पिढीसाठी चाललंय सुमित्राताई? कितवी आहे तुझी चर्चा? अशी म्हटलं बेसिक नीड्स ज्या आहेत त्या बेसिक नीड्सचं त्या ठिकाणी असा काही एकदम फिक्स फॉर्म्युला आपण केलाय का की एवढं असलं तर बास होतंय, ह्यापेक्षा जास्त नाही, गरज नाही याच्यापेक्षा जास्त, असं नाही. प्रत्येकाने म्हटलं ना जे आहे ते नाही बघून अजून दुसऱ्याकडे जे आहे ते बघून मला ते पाहिजे अशी इच्छा करत राहायची. आज जे करतोय आपण ते फक्त दुसऱ्याला आमचे आदर्श म्हणून म्हटलं ते आहे. कोण? बिल गेट्स, एलन मस्क, हे माझे आदर्श आहे ना, की त्यांच्याकडे जेवढं धन आहे तेवढं माझ्याकडे नाही आणि तेवढं मिळस तोपर्यंत मला करावं लागणार. बरं ते तर थांबलेत का? आता ते जगातले एक नंबर श्रीमंत झालेला मनुष्य पैसे मिळवायचा थांबलाय का? आता त्याला कोणापेक्षा श्रीमंत व्हायचं सांगा. मग आता का पैसे मिळवतोय तो? झाला की आता एक नंबर झाला का नाही? आता एक नंबर झाला. कोणाला पाहिजे एक नंबर? तुम्ही एक नंबर व्हायचं नाही तर पंढरपूरमध्ये तुम्हाला कोणाला व्हायचं? चला देऊन टाकतो एक नंबर. आता एक नंबर झाला तुम्ही, आता सगळ्यात श्रीमंत झाला, पुढं काय? कुठल्याच प्रश्नाचे आम्ही उत्तर शोधत नाहीये असं तिथं वर्णिजींनी दिलेलं आहे शांतीपथ प्रदर्शन मध्ये. आपल्या आतल्या आवाजाला आपण कधी ऐकतच नाही. आता कशासाठी करायचं हा कधी मला प्रश्नच विचारला नाही. आणि मी जे आतापर्यंत केलं भोग आणि धन आणि कमवलं तर त्या ठिकाणी त्याच्याद्वारे मला जर शांती मिळाली नाही तर माझा मार्ग चुकलेला आहे, दिशा चुकलेली आहे. हे निर्णय करून दिशा बदलायला पाहिजे का नको असं तिथं दिलंय. म्हणजे त्या मार्गाने प्रयत्न केले नाहीत असं नाही. मला असं वाटलं सगळे आजूबाजूला मी बघितले सगळेजण काय करतायत, पैसे मिळवतायत, भोग भोगतायत आणि त्यामुळं मला वाटलं सुखी आहे. मी पण ते केलं, मला पण पैसे मिळाले, मला पण भोग मिळाले, मग मला सुख मिळालं नाही. तर मग त्यांची दिशा चुकली, माझी पण दिशा चुकीची आहे. आज माझी दिशा चुकली हे मला आतमध्ये कळलं. तर आपल्याला दिशा बदलायला पाहिजे का नको? डायरेक्शन चेंज केलं पाहिजे का नको? का त्याच डायरेक्शन नाही अजून थोडं करून बघू म्हणून? डायरेक्शन म्हणजे दिशा चुकलेली आहे आणि दिशा न बदलता त्याच दिशेने जाऊन दशा कशी बदलेल? गुजरातला सांगितलं होतं ना इलेक्शनच्या वेळेस काँग्रेसचं हे होतं ना, दिशा बी बदले दशा बी. तुम्हाला सगळे माहित आहे. दिशा बदलणार, डायरेक्शन बदलेल तर दशा बदलेल. पण वी आर नॉट म्हणजे आपण तयार नाही ना, रेडी नाही आहे आपल्याला डायरेक्शन बदलायला. कसंही सांगू दे, कुणीही सांगू दे. सांगितलं का नाही? उल्हास भाईला म्हणलं परवा आम्ही अकलूजला चाललो, काय येतो का? हा येतो की म्हटलं. मग आता ती तर त्याची कधी गाडी काढत नाही शक्यतो आहे ना. मग कोण आहे म्हटलं? आम्ही असे 5 जण आहे आमच्या गाडीत. बर मग राहू दे. मग नाही येत म्हटलं. म्हटलं चला की सगळे जरा बाईकडं जाऊन आला. मी तुमच्या इथं का राहिलोय? त्याचं निमित्त कोण आहे? मूळ निमित्त कोण आहे? बाई. मग आता तुम्हाला मी इथं राहू वाटत असेल अजून तर काय कोणाकडे आपण जायला पाहिजे? पण तुम्हाला मी नको झाला असेल एखाद्या वेळेस म्हणून म्हणणार जाऊ दे आता ते तिकडे. म्हणजे आपण किती स्वार्थी आहे काल मी सांगत होतो त्यासाठी. आपला स्वार्थ निघाला ना, गेले ना, आता आपला काय संबंध आहे? तुम्ही विचार पण करत नाही की बाबा रोज शास्त्र आपल्याला ऐकायला मिळते. जर आता मी नाही आहे शास्त्र तुम्ही रोज ऐकायला येताल, तुम्हाला ऐकायला मिळेल, एवढे परिणाम चांगले होतील. पण तुम्हाला व्हॅल्युएशनच झिरो. तुम्ही कधी त्याच्यावर विचारच करणार नाही. झालं गेले का? बरं गेले तर गेले, आमचं का आम्हाला काय फरक पडत नाही. बरोबर आहे का? थोडे दिवस 4 दिवस म्हणचाल बरं होतं बरं का, बरं होतं का, बरं मग म्हटले ना. बाई गेल्यानंतर पण रोज आमचा वेळ स्नेहात आहे आमच्या जवळून म्हटल्या. परत आपले सगळे आपल्या आपल्या नादामध्ये आपले मस्त आनंदात आहे. ही आहे संसाराची रीत. कोणी कोणा काय गेलं म्हणून काय फरक पडत नाही. 4 दिवस थोडासा शोक करते, जसे सगळं जग करते तेच. मग आपल्यात काय फरक झाला? मग दुसऱ्या दिवशी काय होतं? सोलापूरला दांडिया होता.
मग सोलापूरला दांडियाला म्हटल्यानंतर अगदी तयार पांढरे शुभ्र धुतलेले कपडे, त्याची बायको अगदी नवीन नटून आणि त्याची पोरगी गाडी विडी सगळी तयार आणि 5 वाजता लवकर चला चला लवकर चला. काय मिळणार होतं तिथं जाऊन दांडियाला त्याला? समजा तिकडं आला असता अकलूजला, एक उदाहरण सांगतोय, मला काय सांगायचं नाही की इकडं अकलूजला जावा सगळेजण, जात चाल चुकून जाणार नाही मला माहिती आहे, सांगायचं हे जी आपल्याला महत्व कशाचं वाटतं. दांडिया लग्नाला जाणं किती महत्वाचं असतं. तू लग्नाला नसता, त्या दांडियाला गेला नसता तर काय फरक पडला असता त्या लग्नामध्ये. त्यांनी तुझी वाट बघितली असती, उल्हासभाई जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही लग्नच करणार नाही आणि आम्ही दांडिया सगळं सुरूच करणार नाही. आज थांबलो तर काय तुझ्याशिवाय? आणि कोण थांबवल का? नाही. प्रफुल्ल तर नाही म्हणतोय, काय संबंध नाही, उल्हासभाई येऊ दे नाही तर नाही येऊ दे. कोण थांबायला तयार नसतं कोणासाठी. सगळे आपल्या आपल्या नादात असतेत, आपल्या आपल्या मार्गाने जात असतेत. तुम्हाला सांगायचंय महत्व कशाला दिलं जातं? भोगाला की त्या ठिकाणी त्यागाला. मला काय पाहिजे हे ह्याच्यावरनं आपल्या क्रियेवरनं दिसत नाही. आपली रुची कुठं आहे आणि रुची आणू आहे, वीर आहे, श्रद्धा आपली कुठं आहे ते दाखवतं. की माझी श्रद्धा भोगावर, मला भोग आवडते. तुमच्या तिथं ते उदासीन वातावरण जायचं, 4 शब्द देवाचे ऐकायचे, आम्हाचं दर्शन, हे ह्याच्यात काय नसतं. ही पक्की श्रद्धा आहे उल्हासभाई. तुम्ही म्हणणार नाही नाही तसं नसतं तसं नसतं, आमच्या मनात तसं नाही. सगळी जण नुसतं म्हणायचं मनात तसं नाही, काम काय नव्हतं. आणि मी स्वतःहून विचारलं होतं. आता ते स्वतः म्हटलं नाही की आपण जायचं का रविवार आहे आज जाऊया का म्हणून. एक साधारण उदाहरण चाललंय. मला म्हणायचं पुद्गलावरचं प्रेम किती आहे, महत्व मला कशाचं आहे. आणि हे त्याच्या एकट्याची गोष्ट नाही, प्रत्येकाने बघा कशाला महत्व दिलं जाते आपल्याकडून. आणि जोपर्यंत मला त्याची व्हॅल्यू आहे, मी इथं कितीही जरी म्हटलं आणि देवाने सांगितलं, गुरुने सांगितलं, तर फरक पडणार काय? म्हणून म्हटलं चेंज मलाच व्हावं लागेल, माझ्या बुद्धीनं मला चेंज करावं लागेल. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. अनादिकाळाचे त्या ठिकाणी असे संस्कार उलटे आहेत, विपरीत आहेत. तुम्ही असं म्हणलं की नाही एकदा ऐकलं की होऊन जाईल. अरे इथं आपण 1.5 वर्ष झाला ऐकलो नाही, 20 वर्ष 25 वर्ष ऐकलं तरी आपल्यात किती फरक झालाय. थोडा थोडा झालाय, मी म्हणत नाही झाला अजिबात, होत नाही असं पण म्हणत नाही मी. पण त्या थोड्या थोड्याने आपलं समाधान होतं का? जसं बाहेरनं धन थोडं थोडं आलं म्हणून कधीच समाधान होत नाही, एकदम जास्त यावं असं वाटतं. मग इथं मला थोडं थोडं झालं, नाही झालं तरी चालतं. वाय? कारण का? कारण आपली अजून ती, म्हणून म्हटलं ना आपल्याला विचार करावा लागेल थोडासा. जर आपल्याला आपलं भविष्य सुधारायचं असेल, आपल्याला जीवन सफल करायचं असेल, तर मलाच निर्णय करावा लागेल की मला काय केलं पाहिजे. मी सांगून फरक पडणार नाही प्रदीप काका. आणि मी रोज तुम्हाला म्हणतोय शास्त्राला या, तुम्ही तुमच्याच पद्धतीने येत आहे. आता लग्न होती म्हणणार, कुठं काय काम होतं अजून, असं तसंच, बरोबर आहे का नाही? वेगवेगळ्या सिस्टीमनं आपलं चाललेलं आहे. धर्माला इतकं आम्ही आहे ना, म्हणजे असं त्या तांदळातल्या खड्यासारखा आहे धर्म आमचा. तांदळातला खडा कळतो ना, काढून टाकण्यासाठी येतो, ते तांदूळामध्ये टाकून शिजवण्यासाठी नसतो खडा. पहिल्यांदा काय काढून टाकणार आहे? तांदळातला खडा काढायचा. तसा धर्म पहिल्यांदा आपल्या जीवनातनं काढता येईल का हे बघायचं. जोपर्यंत जीवावर बेतत नाही तोपर्यंत. कधी मला बोलवायला आलं का? काय झालंय की माणूस एकदम असं होतं, नाही ना सांगा जरा बघा काहीतरी आमचे आहेत आता ते ना, त्यांचं कल्याण आता काहीतरी सांगून तुम्ही आलं तर होईल. अरे दुसऱ्याच्या कल्याणासाठी फार जीव चाललाय, आपलं काय? आपण आपल्याला जर लक्ष दिलं तर आपोआप सगळ्यांचं चांगलं होईल. माझी नाही, आपणच म्हणजे होऊ शकत नाही जितूभाई. आपणच माताजी महाराज होऊन संबोधन करू शकत नाही, इतकी ताकद आपल्या वजनात काही ना. आणि आपल्यात येऊ शकत नाही का ती ताकद? पण नाही, आहेत ना ते, त्यांचं कामच ते आहे. आमचं काम काय आहे? पैसे मिळवायचं. तुमचं काम आहे नमोकार मंत्र सांगायचं. म्हणजे असं आम्ही फिक्स करून टाकलंय आहे ना, कोणाची कामं कोणती आहेत ती झालं. मग आपली जबाबदारीच काय नाही. धर्म म्हणून अशी माझी काही जबाबदारी आपण मानली का डॉक्टर सांगा? काय नाही, कॅज्युअली ठीक आहे, केलं नाही केलं काय फरक पडत नाही. हेच तर प्रॉब्लेम आहे.
चिंतन प्रत्येकाला स्वतःलाच करावं लागेल. महत्व कशाला आपण देतो ह्याच्यावरून आपण कुठं आहे आणि ती परीक्षा करून आपल्याला पुरुषार्थ कोणता वाढवला पाहिजे हे आपण ठरवायचंय की माझी दिशा अजून कोणती आहे. आणि मला असं का होत नाही की बाबा धर्माला प्रधानता माझ्या जीवनात का दिली जात नाही, अजून तेवढं महत्व का दिलं जात नाही जेवढं मी अजून माझ्या संसाराला महत्व देतोय. असं आपण नको विचार करायला. का उगाच समाधान करत राहायचं, नाही नाही आमच्या मनात असतं, आमच्या मनात असतं. बरं राहू द्या, मनातलं मनात राहू द्या. म्हणून स्वतःला फसवण्यासारखं दुसरं वाईट काम कोणतं नाही. जे आहे ते आहे. आपल्याला जर पुढे आपली प्रगती दिसायला पाहिजे नाही, मुलाची उंची नाही वाढली तर आपल्याला काय वाटतं, उंची वाढावी म्हणून उपाय करतोय का नाही. कोणतीही व्यवहारातली गोष्ट आपल्याला जी आवश्यक वाटते आणि ती दिसत नाही तर त्याच्यासाठी आपला पुरुषार्थ लगेच चालू होतो. आणि इथं धर्मामध्ये माझी प्रगती किती ह्याच्याकडे आपण कधी बघायला तयार नाही. किती कणाकणाने तर होतोय का तो धर्म, तेवढी तर श्रद्धा बसली का. बसली असली तर उत्तम आहे, पण बसली तर मग वाढवायला नको का. जर ते माझ्या सुखाचं कारण आहे, हिताचं कारण आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती वाढलं पाहिजे. म्हणजे गणित असं सुटलं पाहिजे का नको. पण आपलं गणित तसं सुटत नाही, याचा अर्थ माझं काहीतरी कुठेतरी चुकतंय, मी माझं खोटं समाधान करतोय. म्हणून चिंतन करा म्हणतात. प्रत्येकाने आपलं आपलं चिंतन करा. आपण वेर आहे, मी कुठे आहे आत्ता, माझी पोझिशन काय उल्हासभाई, मी आज वय काय झालं, मी किती अभ्यास करतोय, काय करतोय, काय चाललंय माझं, काही चिंता करायचं नाही. फक्त एक खोटं समाधान, काय आपल्याला कळलंय तर राहू दे. नाही ना, अडचण काय नाही. वेळ आपल्याकडं म्हटलं आदिनाथा एवढा नाही आहे, लक्षात राहू दे. महावीरांनी सांगितलं ना, आदिनाथा एवढा मला संसारात राहून भोग भोगण्यासाठी वेळ नाही आहे, वेळ थोडा आहे, आपलं काम करायचं, निघायचं. संयम तप धारण करून त्यांनी आत्मकल्याण केलं. आदिनाथांचं आयुष्य भरपूर होतं, तुमचं आमचं नाही आहे. आणि आता संपत आलंय, संपणार आहे, तरी सुद्धा अजून आपल्याला एवढं वाटत नाही की आपण किती अजून त्या धर्ममार्गामध्ये आपला पुरुषार्थ बुद्धिपूर्वक करावा लागेल. आपल्याला ओढणार आहे, आपले जुने संस्कार तिकडंच ओढणार आहे, भोगाकडंच ओढणार आहे. आहार भय मैथून परिग्रह संज्ञा आपल्याला पुन्हा पुन्हा संसार विषय भोगाकडे ओढणार आहे. त्यांचं ते काम करणार आहेत खोटे संस्कार. कॅलेंडर गुंडाळल्यानंतर आम्हाला सांगतात ना, परत ते सरळ केलं तर ते पुन्हा गुंडाळलं जाणार आहे. ते संस्कारच जसे पडलेत त्या कॅलेंडरवर साध्या. माझ्या बुद्धीत पडलेले संस्कार मला का नाही परत नेणार. मग जर परत नेतेत तर मला तेवढाच आम्हाला सांगतात ना, जेवढं घाण भांड असेल तेवढा जास्त ताकद लावून ते घासावं लागतं तर ती घाण निघेल. मग भांड घाण आहे हे पक्क आहे का नाही. मग घासायचं नसतं, वर घासून किती दिवस आहे असं जर राहिलं का नाही ते भांड. जेवढं जास्त तुम्ही प्रयत्न करताल तर ते स्वच्छ होणार आहे. आणि गरज आहे, तूप कडवलेली कढई सारखी भांडी आहेत आमची, बरोबर आहे का. म्हणजे बायकांना दृष्टांत समजावं म्हणून हे ते त्याला चांगलंच चिटकलेलं आहे. कारण लहानपणी मला नेहमी जेव्हा बिरी खायचो मी, त्यावेळेस ती बिरीचं भांड त्याच्यानंतर धुवायला द्यायचो मी. असा विचार करतो ही रोज स्वच्छ असायचं भांड, म्हणजे सकाळी लोणी काढताना. म्हटलं हे कसं काय स्वच्छ होतं एवढं, मी चमच्याने खरडून निघत नव्हतं ते. पण ते नंतर ती बाई बरोबर स्वच्छ करून ते भांड ठेवलेलं. असंच असतं ना का, तसं घाण असते ते बिरीच्या भांड्यात. पण असं तुम्ही चमच्याने काढा बघा, निघतंय का लवकर. मग आपलं बिरीचं भांड आहे असं मला सांगा, त्याला तेवढंच त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल तर त्या ठिकाणी आपलं हित होण्याची संभावना आहे. नाहीतर हा पण जन्म निघून जाईल हातातनं आहे ना. जसं ती वाळू हातात घेतलेली वाळू मुठीत घेतलेली काय होते, निष्ठून जाते ना, तसं हे जीवन पण एकदा निष्ठून गेलं तर परत काय तुम्ही म्हणत बसू नका असं कसं नाही. परत एकदा थोडं तिथं परत रिव्हर्स काय नाही, पुन्हा माघारी काय नाही आहे, पुढचं बघावं लागेल. ओम नमः.